नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल उपवासासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी मखाना खीर। त्यासाठी कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि छान असे रोस्ट करून घ्यायचे आहे। आता एक मोठी वाटी भरून मखाने घ्यायचे आहेत, ते सुद्धा त्याच तुपावरती आता आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते सगळे मखाने आता मिक्सरच्या भांड्यात घालायचे, याची पावडर बनवून घ्यायची आहे। दूध उकळलेलं आहे, यामध्ये ही पावडर घालून घेऊया। याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत, थोडेसे रोस्टेड मखाने आहेत ते घातलेले आहेत, केसर दुधात भिजवून ठेवले होते ते घातलेले आहे, इलायची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित याला मिसळून घ्यायचं आहे। 5 चमचे साखर सुद्धा यात घातलेली आहे। आता याला विरघळून घ्यायचं आहे, 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आषाढी एकादशीच्या उपवासासाठी तयार आहे आरोग्यदायी, चविष्ट आणि झटपट होणारी मखाना खीर। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हरी विठ्ठल।